छत्रपती संभाजीनगर, रविवारची संध्याकाळ. एक 71 वर्षांचे आजोबा आणि 64 वर्षांची आजी एकमेकांचा हात घट्ट धरून रस्ता ओलांडत होते. त्यांना वाटलं असेल आयुष्यभर जशी साथ दिली तसंच हा रस्ताही सुखरूप पार करू. पण एका भरधाव काळाने क्षणात सगळं संपवलं. पेडगाव परिसरात एका भरधाव निष्काळजी कार चालकाने या वृद्ध जोडप्याला इतक्या जोरात उडवलं की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही सामान्य माणसं नव्हती. रामराव माने वय 71 एक निवृत्त प्राध्यापक होते आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला माने वय 64 या एक आदरणीय वकील होत्या, ज्यांनी आयुष्यभर समाजाने शिक्षणाची सेवा केली. त्यांचा अंत इतका दुर्दैवी व्हावा हे मन सुन्न करणार आहे. एका क्षणात 2 जीव गेले. एक हसतखेळतं आदरणीय कुटुंब उद्ध्वस्त झालं. याला जबाबदार कोण? हा फक्त अपघात आहे की भरधाव गाडी चालवणाऱ्या विकृतीने केलेला हा खून आहे? या शहरामधल्या रस्त्यावर भरधाव गाडी चालवणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ सोडली नाही आणि मृत्यूनेही त्यांना एका क्षणी एकत्र नेलं. पण ज्या नराधमामुळे हे घडलं त्याला कठोर शिक्षा होणार का?